नमस्कार. आपण पाहत आहात YP न्यूज चॅनल. गणपती बाप्पा मोरया. आज 2026 मधील पहिली अंगारक चतुर्थी. त्यानिमित्त खास रिपोर्ट. शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांनी 12व्या शतकात सोलापूर शहराच्या अष्टदिशा सुरक्षित राहाव्यात या संकल्पनेतून स्थापन केलेल्या अष्टगणपतीपैकी उत्तर दिशेतील 7वे श्रद्धास्थान म्हणून मसरूम गणपती ओळखले जाते. हे दगडी पुरातन मंदिर सोलापूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गालगत तळे हिप्परगा येथे हिप्परगा तलावाजवळ व NK ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजच्या शेजारी आहे. मसरूम हा कन्नड शब्द असून मसर म्हणजे दही आणि म्हणजे खाणे असा त्याचा अर्थ होतो. दह्याने अभिषेक केल्यास नवस पूर्ण होतो अशी भाविकांची श्रद्धा असल्याने हा गणपती नवसाला पावणारा म्हणून ओळखला जातो. अंगारक चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी मंदिरात पाहायला मिळत असून ही गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. रात्री 12 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत अभिषेक सुरू आहेत. पहाटे 5 वाजता काकड आरती झाली असून त्यानंतर सुवर्ण अलंकार पूजा संपन्न झाली आहे. रात्रभर पायी चालत आलेले भाविक स्नान करून श्रद्धेने दर्शन घेत आहेत. मंदिराच्या गर्भगृहात 3.5 फूट उंच व 2.5 फूट रुंद अशी आकर्षक गणपती मूर्ती विराजमान आहे. तर प्रवेशद्वारातच जयपूर आग्रा येथून बनवून आणलेली 35 किलो वजनाची पितळी मूषक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. मूषकाच्या कानात नवस सांगण्याची परंपरा आजही येथे भक्तिभावाने जपली जाते. रिद्धी सिद्धी सहित असलेले हे मंदिर भाविकांचे विशेष श्रद्धास्थान आहे. अंगारक चतुर्थी निमित्त मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी शाबू खिचडी या महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. धाराशिव, तुळजापूर, सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध भागातून भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. भाविकांची गर्दी वाढत असली तरी स्वयंसेवक, पुजारी आणि मंदिर प्रशासनाकडून रांगा, दर्शन व्यवस्था व सुरक्षेचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे आणि दर्शन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने सुरू आहे. आजच्या या पवित्र अंगारक चतुर्थीला सोलापूरमध्ये चंद्रोदय रात्री ठीक 9:09 होणार आहे. चंद्रदर्शनानंतर भाविक संकष्टी व्रताची सांगता करणार आहेत. यावेळी बोलताना पुजारी धनंजय पतंगे म्हणाले, मसरूम गणपती मंदिराची सेवा आमच्या पतंगे कुटुंबाची 5वी पिढी आजही श्रद्धेने करीत आहे. अंगारक चतुर्थीच्या दिवशी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन दर्शन व्यवस्था, अभिषेक आणि शिस्तबद्ध रांगा याचे काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. गणपती बाप्पा मोरया.